नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. आज सर्वत्र आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात पार पडत आहे. अशातच सांस्कृतिक वारसा लाभलेल्या ठाणे शहरातील जांभळी नाके अत्यंत गजबजलेल्या मुख्य बाजारपेठेत 100 वर्षांहून अधिक जुन्या असणाऱ्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विठ्ठल रुक्मिणीमाईचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच विठ्ठल मंदिरात भक्तांची गर्दी झालेली पाहायला मिळत असून सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तर विशेष म्हणजे पोलिसांच्या श्वान पथकाने मंदिरात दर्शन घेतले. यावेळी देवाच्या चरणी पोलीस श्वान नतमस्तक झाल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. उत्तर शहरात विविध ठिकाणी दिंडीचे देखील आयोजन करण्यात आले होते. परत घेऊन आले रंजन मागे होणार आज आषाढी एकादशीच्या निमित्त सकाळ 5 वाजल्यापासून इथे खूप गर्दी आहे आणि हे ठाण्यातलं प्रति पंढरपूरच असून सकाळपासून दर्शनासाठी पांडुरंगाच्या लाईन लागलेली आहे. त्याचप्रमाणे इकडे प्रसादही खिचडीचा दिला जातो. त्याचप्रमाणे दररोज सकाळी 10 ते 12-1 वाजेपर्यंत 400-450 लोकांना माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या आशीर्वादाने इकडे अन्नदान होतं आहे. विनामूल्य अन्नदान होतं. मंदिराला साधारण 208 वर्षे झालेली आहेत. 1817 ते 1818चं मंदिर असावं. काय काय उपक्रम मंदिरामार्फत वर्षभर? आषाढी एकादशी आज आहे, कार्तिकी एकादशी. त्यानंतर वारकरी संप्रदाय प्रसारक मंडळाचे 8 सप्ताह होतात. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील एक असा वेगळा सप्ताह म्हणजे फक्त महिलांसाठी होतो. तिकडे महिला कीर्तनकार, महिला भजनकार, नंतर महिला तबलावादक, महिला सगळे टाळकरी, असा एक वेगळा असा महिलांसाठी खास आम्ही एक सप्ताह ठेवलेला आहे. हा महाराष्ट्रात एकमेव मी करतो आहे आणि आपल्या मंदिरात होतो आहे आणि त्या महिलाही खूप उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. संपूर्ण मंदिराचा जो कार्यभार आहे तो कशा प्रकारे वर्षभर चालू आहे? काय काय उपक्रम मंदिर राबवते सामाजिकदृष्ट्या म्हणजे की हा शहराच्या मध्यभागी आहे आणि बाजारपेठ आहे. इकडे अनेक गरजू लोक दररोज येत असतात. कलेक्टर ऑफिस आहे, मामलेदार ऑफिस आहे. त्यामुळे त्यांच्या जेवणाची सोय व्हावी या दृष्टीने आमच्या डोक्यात जी कल्पना आलेली ती माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्यामुळेही आपण पूर्ण करून रोज सकाळी अन्नदान करतो. वर्षभर रोज सकाळी जेवण विनामूल्य वाटप होतं. कळवा येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात आज विठू भक्तांची मांदियाळी आली. चंद्रभागा नदीत अभिषेक करून आणलेल्या विठ्ठल रखुमाईच्या मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण कळवाकरांनी गर्दी केली होती. यावेळी काढलेल्या दिंडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे भक्तिरसात तल्लीन झाल्याचे चित्र दिसून आले. वारकऱ्यांच्या सोबत त्यांनी टाळमृदंगाच्या गजरात चक्क फुगडीचा फेरही धरला होता. ठाणे डम्पिंग ग्राउंड येथे काम करणाऱ्या 55 कर्मचाऱ्यांचा ठेकेदारांनी मे महिन्यापासून त्यांचा पगार अडवला आणि त्यानंतर अचानकपणे कामावर येऊ नका असे आदेश दिले. हा आदेश आल्यानंतर त्यांचा संसार पूर्णतः उघड्यावर पडला असून या सफाई कर्मचाऱ्यांनी कालपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मात्र या सगळ्यात वारकरी असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांची वारी चुकल्याने आज महापालिकेच्या समोरच त्यांनी विठुरायाची पूजा केली आहे. विठुरायाच्या चरणी प्रार्थना करत लवकरच ठेकेदार आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग यावी आणि आमचे पैसे आणि आमची नोकरी टिकून राहावी असे साकडे विठुराया चरणी घातले आहे. ठाणे महानगरपालिकेने सीपी डम्पिंग ग्राउंड येथे काम करण्यासाठी नेमलेला ठेकेदार मेट्रो वेस्ट हँडलिंग याने आज 55 कामगारांना
घरी बसवलेलं आहे, त्यांना कामावरून काढलेलं आहे। हे कामगार ड्रायव्हर गेले 15 ते 20 वर्ष तिथे काम करत आहेत। अनेक ठेकेदार तिथे येऊन गेले, ठेकेदार बदलतो पण कामगार बदलत नाही, तत्त्व आहे। त्यानुसार आज ही दिल्लीची कंपनी आहे आणि आज आपल्या महाराष्ट्राच्या लोकल पोरांना आज 55 कामगारांना घरी बसवलेलं आहे आणि त्यांनी 6 जूनला नोटीस लावली होती की आपल्याकडे काम उपलब्ध नसल्यामुळे 6 जुलैनंतर तुम्हाला काम मिळणार नाही। काम तिकडे भरपूर आहे, कचऱ्याचा डोंगर झालेला आहे, डंपर्स तिकडे उभे आहेत, पण त्यांना हे किमान वेतनवाले कामगार त्यांना नको आहे। त्यांना नाक्यावरचे 400-500 रुपयेवाले कामगार त्यांना पाहिजेत, म्हणजे जेणेकरून त्यांना PF भरावा लागणार नाही, त्यांना ग्रॅज्युटी द्यावी लागणार नाही, त्यांना बोनस द्यावा लागणार नाही। सगळ्यांचे खर्च वाचले, त्याचे कॉस्ट कटिंग करण्यासाठी ते लोकांनी हा पाऊल उचललेला आहे। यासाठी आम्ही गेला महिनाभर आम्ही प्रत्येक आयुक्त, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त सगळ्यांशी आम्ही पाठपुरावा केला। मिटिंग 4-4 वेळा मिटिंग झाल्या, परंतु आजपर्यंत आम्हाला कुठलाही जे आम्हाला अपेक्षित उत्तर आहे ते मिळालं नाही। शेवटी आम्ही कालपासून आमचे श्रमजीवी संघटना संस्थापक विवेकभाऊ पंडित साहेब यांच्या आदेशानुसार तसेच सुलतानबाई पटेल महाराष्ट्र कार्याध्यक्ष यांच्या नेतृत्वात आम्ही काल आंदोलन चालू केलं। आम्ही काल 12 वाजतापासून बसलो आहे। आम्ही रात्री पण इथे जेवण केलं गेटसमोर, सगळे आम्ही इथेच झोपलो आणि आज वाजले 7 वाजायला तरी आम्ही कंटिन्यू इथेच बसलेलो आहोत। तरीही कुठल्याही अधिकाऱ्याला, कुठल्याही प्रशासनाला काही फरक पडत नाही आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथेच राहणार आहोत। उद्या आम्ही आमच्या बायका मुलींना सगळ्यांना फॅमिलीला घेऊन येणार आहोत। मुलांची पुस्तकं, त्यांचे ड्रेस त्यांना घालून त्यांना इथे बसवणार की तुम्ही ह्यांना शिकवा। आता महापालिका आम्ही शिकवू शकत नाही आणि आम्ही लागलं तर आम्ही पब्लिककडे भीक मागायला पण तयार आहोत की बाबा आम्हाला घरी अन्न शिजवायला आम्हाला पैसे नाही तर आम्हाला पैसे द्या। हेही आम्ही इतर नागरिक आहेत इकडचे येणार जाणारे त्यांच्याकडे आम्ही भीकही मागू ही आमची भूमिका असणार आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन मंडप आणि टोकन दर्शनसाठी तिरुपती बालाजीच्या धर्तीवर 103 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी घोषित केले। यामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणात विठुरायाचं सहज सुलभ दर्शन घेता येईल। वारकरी, शेतकरी, कष्टकरी सगळ्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे हे विठुरायाला मुख्यमंत्र्यांनी आज साकडे घातले असल्याचं त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। विठुरायाला सगळ्या हे पण वारकरी, शेतकरी हे सगळे सुखी होऊ दे। आज यावर्षी वारकरी आपले जे बांधव भगिनी यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे। मोठ्या प्रमाणावर इकडे ते दर्शनाला आलेत। पाऊस चांगला पडला आहे, पाऊस चांगला पडू दे, पीक चांगले येऊ दे, सुगीचे दिवस येऊ दे, त्यांच्या बळीराजाचं अरिष्ट संकट दूर होऊ दे आणि या राज्यातल्या प्रत्येक घटकाला, मग शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत, वारकरी आहेत, महिला भगिनी आहेत, युवक आहेत, ज्येष्ठ आहेत, या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस पांडुरंगाच्या आशीर्वादाने येऊ दे हीच मागणी आहे, हेच साकडं आहे। विठुरायाच्या भाविकांना देखील तिरुपती बालाजीच्या धर्तीवर इकडे दर्शन मंडप आणि टोकन दर्शन हे देखील आपण घेतोय। त्याला 103 कोटी रुपये शासनाच्या माध्यमातून देण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे।
सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज सर्वत्र आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात पार पडत आहे. अशातच सांस्कृतिक वारसा लाभलेल्या ठाणे शहरातील जांभळी नाक या अत्यंत गजबजलेल्या मुख्य बाजारपेठेत 100 वर्षांहून अधिक जुन्या असणाऱ्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विठ्ठल रुक्मिणीमाईचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच विठ्ठल मंदिरात भक्तांची गर्दी झालेली पाहायला मिळत असून सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तर विशेष म्हणजे पोलिसांच्या श्वान पथकाने मंदिरात दर्शन घेतले. यावेळी देवाच्या चरणी पोलीस श्वान नतमस्तक झाल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. उत्तर शहरात विविध ठिकाणी दिंडीचे देखील आयोजन करण्यात आले होते. आषाढी एकादशी साक्षात पांडुरंगाने वास्तव्य केलेल्या भक्ती पंढरीतून ओळखल्या जाणाऱ्या तेर नगरीमध्ये ज्या भाविकांना पंढरपूरची वारी होत नसते असे सर्व भाविक भक्त देवाच्या चरणी लीन होण्यापेक्षा संतांच्या चरणी लीन व्हावे ह्या उद्देशाने तेरमध्ये संतांची चरणी लीन होण्यासाठी ह्या उद्देशाने संतपूर भक्तांची चरणी लीन होण्यासाठी आषाढी एकादशी दिवशी हजारो भाविकांनी संत श्रेष्ठ श्री गुरु काका कुंभार यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. शिर्डी माझे पंढरपूर या उक्तीप्रमाणे साईबाबामध्ये पांडुरंग विठ्ठलाचे रूप साईभक्त बघत असतात. त्यामुळे आषाढी एकादशीला ज्याप्रमाणे पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन भक्त घेतात त्याप्रमाणे अनेक साईभक्त शिर्डीच्या साईबाबामध्ये विठ्ठल पांडुरंग स्वरूप बघतात. आणि त्यामुळे आज आषाढी एकादशी असल्याने साई संस्थांच्या वतीने समाधी मंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. मनमोहक फुलांची सजावट भक्तांना प्रफुल्लित करत आहे. आषाढी एकादशी निमित्त साई प्रसादालयात आज संपूर्ण दिवस साबुदाणा खिचडी आणि शेंगा दाण्याचे झिरक असा बेत करण्यात आला आहे. आज दिवसभरात 100 ते 150 क्विंटल साबुदाणा खिचडी बनविण्याचे नियोजन केले असल्याचं संस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे. माझं नाव संगमेश्वर भीमाशंकर तोंडारे, राहणार शंकरवाडी, तालुका चाकूर, जिल्हा लातूर. पंढरपूर जाऊन आलो, दर्शन घेऊन आलो. आता शिर्डीला आलोय. शिर्डीचं साईबाबाचं दर्शन घेतलो. आता इथं साईबाबाचा फराळाचा आज चालू आहे 10 वाजता. आता फराळ करण्यासाठी इथे शिर्डीत आलोय. शिर्डीतून आता इथं शनी शिंगणापूर जायचं. शनी शिंगणापूरकडून गावाकडे जायचं. आज नेमकं काय आहे, काय पुण्य लागत होतं? आज आषाढी एकादश आहे. साक्षात पांडुरंग परमात्मा तुकाराम महाराज भेटायला गेले पांडुरंगाला. तसं आपण पांडुरंगाला भेटून आलो. आता इथं साईबाबाला भेटलो. आता इथून शनिदेवाला भेटायचं, मग गावाकडे जायचं. आता साईबाबाचा आज मोफत प्रसाद चालू आहे, साबुदाणा खिचडी. हिरी राहते रोज, वरण भात चपाती भाजी. आज फराळाचं नियोजन सेपरेट आहे. गोविंद केंद्रे, मी लातूर जिल्हा. आणि मी आळंदी ते पंढरपूर पायवारीमध्ये होतो. पंढरपूरचं दर्शन करून परत शिर्डीला आलो रात्री. आणि आज एकादशी असल्यामुळं साईबाबाचं दर्शन करून इथं फराळ करण्यासाठी आलो. कसं दर्शन झालं, काय पंढरपूरचं दर्शन झालं, आळंदीचं झालं, पंढरपूरचं झालं. परत आता इथं साईबाबाचं आज झालं. आज एकादशी असल्यामुळं साईबाबाचं दर्शन करून आता फराळ करण्यात. पांडुरंगाच्या दर्शनाला 8 तास लागलं मला. शिर्डीला 2 तासातला झालं. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.